नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील 3 भागामध्ये आपण स्वर त्यानंतर आपण व्यंजनांचा सुद्धा या ठिकाणी सराव करायला सुरुवात केलेली आहे। तर आता आपण च पर्यंत पोहोचलेला आहोत। तर या व्हिडिओमध्ये आपण च पासून सुरुवात करणार आहोत। या च ला आजपर्यंत आपण चमच्याचा च किंवा चम्मच अशा पद्धतीने वाचत होतो, परंतु आता या च ला आपण डायरेक्ट च म्हणून वाचन करणार आहोत। म्हणून वाचायचं तर हा आहे च च, त्यानंतर बघा इकडे च च, स्क्रीनवर थोडं हँग असल्यामुळे हळूहळू लिहिते। च च च च, याला आता आपण चमच्याचा च म्हणायचं नाही, तर फक्त च म्हणायचं। म्हणजे जेणेकरून तुमच्या वाचन करत असताना तुम्हाला डायरेक्ट हे आठवलं पाहिजे आणि तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट त्याला च म्हटलं पाहिजे। हे बघा, अशा पद्धतीने च लिहिण्याचा सराव तुम्ही करा। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये PDF ची लिंक दिलेली आहे, ते लिंक नुसार तुम्ही त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन लिंक ओपन करा। त्या ठिकाणी ई बुक म्हणून तुम्हाला दिसेल आणि त्याची 45 रुपये किंमत आहे। ते 45 रुपये किंमत देऊन त्या ठिकाणी तुम्ही ई बुकचा सराव केला पाहिजे। तर अशा पद्धतीने च चा सराव आपल्याला असा करायचा। याच्यानंतर हे बघा, च झाल्याच्या नंतर या ठिकाणी हा च आपला चुकलेला होता, तर मी हा दुरुस्त केला। तर बघा, च झाल्याच्या नंतर छ, या छ ला आपण आजपर्यंत छत्रीचा छ म्हणून ओळखत होतो, पण आता याला डायरेक्ट छ म्हणून लिहायचं आहे आणि याला छ म्हणून डायरेक्ट वाचायचं आहे। छ छत्रीचा म्हणायचं नाही, तर डायरेक्ट छ अशा पद्धतीने छ म्हणायचं आहे। थोडं उशिरा उमटत आहे। छ डायरेक्ट या ठिकाणी छ म्हणायचं आहे आणि छ म्हणून त्या ठिकाणी त्याचा उच्चार हा छ असा करायचा आहे। जोपर्यंत आपण त्याला छ डायरेक्ट म्हणत नाही तोपर्यंत आपल्या ते लक्षात राहणार नाही। आणि हा जो छ छत्रीचा आहे, हा जोपर्यंत खूपच माझं बोर्ड हँग होत आहे, परंतु तुम्ही तेवढ्या गोष्टी समजून घेत चला। तर बघा, कुठेही युट्यूबवर इतक्या स्टार्टिंग पासून शिकवलेलं नाही आहे, म्हणून तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जावा आणि प्लेलिस्ट मध्ये जाऊन त्या ठिकाणी जे PDF आहे ते PDF डाउनलोड करून त्या PDF नुसार प्लेलिस्ट लावा आणि याचा सराव करा। 8 दिवसामध्ये तुमची मुलं वाचायला लागतील आणि अतिशय चांगल्या प्रकारे मराठी वाचतील। तर हा छत्रीचा छ आजपर्यंत आपण म्हणत होतो, आता याला छ म्हणायचं आहे। फक्त छ म्हणून याचा उच्चार करायचा आहे आणि छ छ असं म्हणून लिहायचं आहे, असा उच्चार करायचा आहे। छ छ, तर या पद्धतीनं हा छ चा उच्चार करायचा आहे। छ नंतर ज, या ज ला आपण ज जहाजाचा असं म्हणतो, परंतु याला सुद्धा आता जहाजाचा ज न म्हणता याला आता डायरेक्टली ज जहाजाचा न म्हणता या ठिकाणी आपल्याला याला ज म्हणायचं आहे। केवळ ज म्हणून याचा उच्चार करायचा आहे आणि ज ज असा उच्चार करू करू लिहायचा आहे। ज ज ज, अशा पद्धतीने हा ज या ठिकाणी मी लिहिलेला आहे। थोडस उशिरा उमटत आहे। ज ज ज,
ज ज ज जोपर्यंत तुम्ही असं लिहिण्याचा सराव करसान नाही तोपर्यंत तुमच्या लक्षात राहणार नाही. म्हणून याची आपण पीडीएफ बनवलेली आहे आणि या पीडीएफचं तुम्हाला वाचन करायचं आहे. ज लिहत असताना वाचायचं ज ज ज अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जचं वाचन करत आहोत केलेलं आहे. इथं जागा आहे तर इथं लिहून घेऊ ज. अशा पद्धतीने आपण संपूर्ण पीडीएफ डाउनलोड करून त्या ठिकाणी जचा सराव करा. यानंतर झ हा याला आपण झबले ज म्हणून वाचत आहो समजत आहो, परंतु आता याला झबले झ न म्हणता याला डायरेक्ट झ म्हणा. झ याचा उच्चार झ करायचा. असं जर अक्षर तुम्हाला कुठं पुस्तकात दिसलं तर तुम्हाला डायरेक्टली तो झ आहे असं ओळखता आलं पाहिजे. तर याला झ म्हणायचं, याला झ म्हणून ओळखायचं. झ बघा झ या ठिकाणी अशा पद्धतीने झ म्हणून लिहायचं आणि झ म्हणूनच ओळखायचं. माझ्या बोर्डवर थोडस कमी जास्त उमटत आहे. मी तुम्हाला यासाठी सांगतो की तुम्ही मग कन्फ्यूज नको व्हायला किंवा सर लिहितात आणि उमटते नंतर हे बोर्ड थोडं हँग झालेलं आहे त्यामुळे असं होत आहे. झ झ झ असा उच्चार करू लिहायचं. झ झ झ झ झ झ अशा पद्धतीने झ झ झ झ असाच उच्चार करायचा. झ झ थोडं हँग जास्त होत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण झचं लेखन करायचं आहे आणि हे लेखन केल्याच्या नंतर तुमच्या ते लक्षात येईल की हे कशा पद्धतीनं आपण करत आहोत. तर बघा या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने युट्यूबवर जायचं आणि युट्यूबवर गेल्याच्या नंतर इथं तुम्ही डायरेक्टली A1 मराठी पाठशाला हे वरच येते. अशा पद्धतीने A1 मराठी पाठशाला हे आपलं युट्यूब चॅनल आहे आणि या युट्यूब चॅनलवर या इथं जर तुम्ही असं क्लिक केलं की या ठिकाणी आपलं चॅनल ओपन होईल आणि चॅनल ओपन झाल्याच्या नंतर इथं होम पेज दिसत आहे, इथं व्हिडिओ दिसत आहे, इथं शॉर्ट दिसत आहे आणि इथं प्लेलिस्ट दिसत आहे. तर ह्या प्लेलिस्टवर तुम्हाला बोट ठेवायचं आहे आणि त्यानंतर प्लेलिस्टवर बोट ठेवल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही वर गेले की या ठिकाणी प्रेरणादायी कथा उजळणे, ज्यांना जोडाक्षराच्या ट्रिक पाहिजे असतील तर जोडाक्षराचे ट्रिकही इथं आहेत. यानंतर हे बघा हे जुनी पीडीएफ मी या ठिकाणी तयार केलेली आहे. तर ही महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांनी पाहिलेली आहे आणि हे आपले मराठी वाचन कसे करावे किंवा मराठी वाचायला शिका हे पूर्ण प्लेलिस्ट आहे. याच्यामध्ये हे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा. त्यानंतर आज एक नवीन प्लेलिस्ट मी तयार करणार आहोत जे आता हे करंटचे व्हिडिओ त्याच्यामध्ये आपल्याला दिसतील. ते प्लेलिस्ट लावायची आणि प्लेलिस्ट लावून आपल्या मुलाला एक वेळा तुम्ही लावून दिली आणि त्याच्या हाती जे पीडीएफ दिली की तो ऑटोमॅटिक लिहिण्याचा सराव करतो आणि वाचनाचा सराव करतो. 8 ते 10 दिवसामध्ये मुलगा निश्चित 100% मराठी वाचणार आहे. धन्यवाद.